वर्षानंतर तिकीट मिळाले, पण तो आनंद काही क्षणापुरताच राहिला. शिवसेनेचे तत्कालीन शहराध्यक्ष सुहास दासरथे यांची शिवसेना शिंदे गटातर्फे अशी ही चेष्टा झाली. काल फॉर्म भरायला लावला, एबी फॉर्म दिला व आज फॉर्म वापस घ्यायला सांगण्यात आले. शिवसेनेचा आवाज समजला जाणारे शिवसेनेच्या गट प्रमुख पदापासून संपर्क प्रमुख पदापर्यंत गेलेले सुहास दासरथे यांना शिवसेना शिंदे गटातर्फे नगरसेवक पदाची समर्थनगर वार्डातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांनी फॉर्म भरला, पक्षाने त्यांना एबी फॉर्म सुद्धा दिला, पण त्याचबरोबर अजून दुसऱ्या एका उमेदवाराला दुसऱ्या पक्षातून आलेल्या आयात उमेदवारासाठी सुहास दासरथे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. पक्षाने त्यांना आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेचे काल फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. फॉर्म भरण्यावर मोठे राजीनामा नाट्य आपण वेगवेगळ्या पक्षांमध्ये बघायला मिळाले. आज आपल्याबरोबर त्याबाबत बोलण्यासाठी काही धडाकेबाज घडामोडी घडलेल्या आहेत, काही लाजिरवाण्या घडामोडी आज घडलेल्या आहेत. आज आपल्याबरोबर आहेत छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचे फाउंडर मेंबर, आजच्या शिवसेना शिंदे गटाचे समर्थनगर प्रभागाचे उमेदवार सुहास भाऊ आहेत. हो, काय वाटतं 40 वर्षानंतर आज आपल्याला उमेदवारी जाहीर झाली होती, काय वाटतं? 40 वर्ष आपण पक्षाला दिले, राजकारणात आहात. 40 वर्ष मी या ठिकाणी काम केलं. या छत्रपती संभाजीनगर मध्ये काम करत असताना माझी सुरुवात ही शाखा प्रमुख या पदापासून मी कामाला सुरुवात केली. मी शाखा प्रमुख झालो, मी विभाग प्रमुख झालो, मी उपशहर प्रमुख झालो, मी शहर प्रमुख झालो, मी जिल्हा प्रमुख झालो, मी सहसंपर्क प्रमुख झालो. अनेक महानगरपालिका निवडणुका, अनेक विधानसभा निवडणुका, अनेक लोकसभा निवडणुका या माझ्या आधिपत्याखाली या ठिकाणी लढण्यात आल्या. दरवेळेला प्लॅनिंग आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मी काम करत आलो. परंतु आज एक मोठा आनंद मला झाला की 42-40 वर्षानंतर का होत नाही, आज मला धनुष्यबाण ही निशाणी या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी मिळाली. कारण निवडणुकीमध्ये मी आजपर्यंत कधी उभा राहिलो नव्हतो. मी जो उभा राहिलो होतो ते मागच्या वेळेला विधानसभेला ज्या वेळेला राजसाहेबांनी मला बोलवून उमेदवारी दिली, त्याही वेळेला ती वेळेवर माझ्या गळ्यात टाकलेली माळ होती आणि ती सुद्धा मी एक्सेप्ट केलेली होती. आणि ती निवडणूक झाल्यानंतर आज पहिल्यांदा ज्याच्यावर मला लढायची इच्छा होती ती मला इथं उमेदवारी मिळाली. परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की उद्या विड्रॉलची तारीख आहे. मला पक्षाचा आदेश आलेला आहे की आपण विड्रॉ करा, कारण अजून एका व्यक्तीला या ठिकाणी एबी फॉर्म दिला गेलेला आहे. तो कुणाल मराठे म्हणून माझा इथला सहकारी आहे. तो या ठिकाणी निवडणूक लढणार आहे आणि त्याच्यावर निश्चित खांद्याला खांदा लावून मी देखील प्रचारामध्ये उतरणार आहे. पक्षाचा आदेश आल्या कारणाने मी उद्या माझा जो शिवसेनाचा उमेदवार 17D मधून मी जो होतो तो मी स्वतःला विड्रॉ करत आहे. उद्या मी विड्रॉ. मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, मोठी ब्रेकिंग बातमी भाऊंनी आता सांगितलेली आहे. 40-42 वर्षानंतर ज्या पक्षासाठी सर्वस्व पणाला लावलं, ज्या पक्षासाठी लाट्या काट्या खाल्ल्या, ज्या पक्षासाठी वेळ प्रसंगी रक्तही सांडलं, अशा पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुन्हा पक्षाकडून आदेश येतोय का तुम्ही तुमचा फॉर्म विड्रॉल करा, फॉर्म वापस घ्या आणि दुसऱ्या उमेदवाराला तुम्ही सहकार्य करा, त्याचा प्रचार करा. भाऊ, ही भावना काय वाटतं? नाही, निश्चित पक्षामध्ये काम करत असताना अनेक मातब्बर असतात, पक्षाचे काही निर्णय असतात, काही डिसिजन्स असतात. ज्या वेळेला मी शहर प्रमुख पदावर होतो, जिल्हा प्रमुख पदावर होतो, तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टी अनेकांबाबतीमध्ये माझ्या हातून सुद्धा घडलेल्या आहेत. कारण ती पॉलिसी कुठंतरी एक ठरवावी लागते, त्या पॉलिसीवरती आपल्याला चालावं लागतं आणि ती पॉलिसी जेव्हा समोर येते तेव्हा तो पक्षाचा निर्णय असतो आणि पक्षाने घेतलेला निर्णय हा सर्वांनाच मान्य करावा लागतो. म्हणजे हा पक्षाने घेतलेला हा निर्णय आपल्याला सर्वस्वी मान्य आहे? 100% मान्य. निश्चित काम करू आणि संपूर्ण शहरभर काम करू. मला अनुभव आहे आणि निश्चित मला माहिती आहे की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हा निश्चित माझ्या अनुभवाचा चांगल्या पद्धतीने वापर करून घेतील. या ठिकाणचे आमदार प्रदीप जयस्वाल साहेब हे माझे नेते पण आहेत आणि चांगले मित्र पण आहेत. हे देखील चांगल्या पद्धतीने माझ्या या अनुभवाचा उपयोग पक्षासाठी करून घेतील याची मला खात्री आहे. 40-42 वर्षामध्ये अनेक नेते, अनेक पुढारी, अनेक कार्यकर्ते आपल्या हातातून घडले आहेत.
मोठमोठ्या निवडणुकीला आपण सामोरे गेलो, आमदारकी असेल, खासदारकी असेल, कॉर्पोरेशन असेल, या निवडणुकीला आपण सामोरे गेलाय. पण मनात कुठेतरी आज ज्या चिन्हावर निवडणूक लढवायची होती ते भेटलं आणि ते अल्प काळासाठी तो आनंद राहिला असं वाटत नाही. नाही नाही, निश्चित आनंद राहिला हा महत्वाचा मुद्दा आहे. तो किती काळासाठी राहिला हा महत्वाचा नाही, पण तो आनंद राहिला की मला एबी फॉर्म हा धनुष्यबाणाचा जेव्हा मी हातामध्ये घेतला त्यावेळेला मला जो आनंद झाला तो आनंद आजही आहे निश्चित. आणि ती एक सुखद एक क्षण तो होता आणि तो सुखद क्षण हा काही वेळेसाठीच असतो. पण असं वाटत नाहीये का पुन्हा 40-42 वर्षानंतर पुन्हा अन्याय होतो अशी भावना नाही? नाही नाही, निश्चित अन्याय नाही. अत्यंत आनंदाने सर्व उमेदवार शहरातले जे आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून चांगला प्रचार करणार आणि जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार कसे निवडून येतील याकडे लक्ष देणार. तरी सुद्धा कुठेतरी एका कोपऱ्यात असेल ना का नाही या ठिकाणी मी उमेदवार होतो आणि मी माझे फॉर्म मागे घेऊन मी एका दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करतो. नाही नाही, ठीक आहे ना, तो लहान भाऊ आहे, तरुण आहे, तडफदार आहे, छान काम करेल आणि निश्चित पक्षाने ज्या वेळेला त्याचा विचार केलेला आहे तर त्या बाबतीमध्ये मी बोलणं योग्य होणार. पक्षश्रेष्ठीचा निर्णय आपल्याला मान्य आहे असं म्हणायला हरकत नाही. नाही, मान्य मान्य, पण पक्षाची जी पॉलिसी आहे, पक्षाने जो घेतलेला निर्णय आहे तो आपल्याला मान्य आहे. शेवटपर्यंत पुन्हा धनुष्यबाण निश्चित धनुष्यबाण धनुष्यबाण ठरवून टाकलेलं आहे आणि आजपर्यंतही मी जे काही हे केलं असेल, बदल केला असेल, तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मी ज्या वेळेला शिवसेनेमध्ये काम करत होतो स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मला या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा शहर प्रमुख म्हणून घोषित केलेलं होतं. त्याचं कात्रण देखील माझ्याकडे आज आहे. आणि त्यावेळेला काम करत असताना आजपर्यंत जे मी काही या ठिकाणी काम केलेलं आहे ते निश्चित अभिमानाने सांगतो की मी भगव्याखाली काम करणारा कार्यकर्ता आहे. मग उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला पुन्हा काँग्रेस बरोबर युती केली त्यावेळेला सगळ्यात आधी बंड मी केलं. मी बाहेर पडण्यासाठी पुढे निघालो आणि पुढे निघाल्यानंतर दुसऱ्या वेळेला असं झालं की राज ठाकरेंनी भगवा ध्वज हातामध्ये घेतला. मग आम्ही पुन्हा राज ठाकरेंकडे तिथे गेलो, तिथं सुद्धा भगवा ध्वज होता म्हणूनच तिथे आम्ही गेलो. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी मला राजसाहेब ठाकरेंनी का काढलं, कशासाठी काढलं ते आजपर्यंत मला उत्तर मिळालेलं नाही. मग तिथून काढल्यानंतर आदरणीय अतुल सावेजी असतील, भागवत कराडजी असतील, या मंडळींनी मला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो, तिथं मी काम केलं. परंतु ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्यावरती पुन्हा त्या ठिकाणी प्रेशर आणून वेळेवरती माझ्या गळ्यामध्ये विधानसभेची माळ राजसाहेब ठाकरेंनी टाकली आणि ती मला एक्सेप्ट करावी लागली, जेणेकरून ती माझी बिलकुल इच्छा नव्हती. मग ते सुद्धा मी केलं, पण हिंदुत्वासाठीच केलं. हो, आपण आता सांगताय भगव्यासाठी. आणि 42 वर्ष जे माझे आयुष्याचे गेलेले आहेत ते फक्त हिंदुत्वासाठी गेलेले आहेत. एक हिंदुत्वाचा कार्यकर्ता, एक हिंदुत्व म्हणून लढणारा कार्यकर्ता, हिंदुत्व म्हणून रस्त्यावरती येणारा कार्यकर्ता म्हणून माझी इमेज आजपर्यंत मी बिल्टअप केलेली आहे. मी राष्ट्रवादी म्हणा किंवा काँग्रेस म्हणा या ठिकाणी कुठेही गेलेलो नाही. आपण हिंदुत्व म्हणून सनी हिंदुत्वासाठी आपण लढत आलेला आहे. 40-42 वर्ष दिला असा आपण आता उल्लेख केला. उद्या एमआयएमनी हिंदुत्व घेतलं तर आपण एमआयएम मध्ये जाणार. एमआयएम हिंदुत्व कसं घेईल हा प्रश्नच चुकीचा आहे तुमचा. एमआयएम हे हिरव्या रंगासाठी जन्माला आलेला आहे, तो भगव्याकडे कसा येऊ शकतो? आणि एमआयएम येऊ शकतो. आता उद्धव ठाकरेंकडे मात्र तो जाऊ शकतो आणि उद्धव ठाकरे एमआयएम कडे जाऊ शकतात, हे निश्चित मी तुम्हाला सांगू शकतो. आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वेळोवेळी उद्धव ठाकरेंनी बदललेली जी भूमिका आहे ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना न आवडल्यामुळे आज आम्ही संपूर्ण निर्णय करून 100% भगव्या ध्वजाखाली 100% आदरणीय हिंदू हृदय सम्राटांच्या विचारावर चालणाऱ्या शिंदे साहेबांनी जी उभी केलेली शिवसेना आहे या ओरिजिनल शिवसेनेमध्ये आता कामाला सुरुवात केली. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आपण कार्यकर्ते आहात, आपले सैनिक आहात. बाळासाहेबांचा सहवास आपल्याला लाभलेला आहे. बाळासाहेबांनी आपल्याला नियुक्तीपत्र दिलेलं आहे. आज पुन्हा एकदा त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढे जाताना सर्व छत्रपती संभाजीनगर मध्ये मतदारांना काय आव्हान करणार? सर्व छत्रपती संभाजीनगर मधील मतदारांना हेच आव्हान करेन की जास्तीत जास्त या शहराचा स्वभाव राहिलेला आहे, धनुष्य बाणावरती जास्तीत जास्त मतदान करून शिवसेनेचा महापौर या ठिकाणी बसला पाहिजे. उद्या
महापौराच्या निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे. निश्चित ते वरिष्ठ नेते घोषित करतील, परंतु या ठिकाणी भगवा ध्वज हा डौलाने महानगरपालिकेवर फडकला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान हे धनुष्य बाणावर आपण सर्व जनतेने करावं, एवढं मी आपणा सर्वांना इथे हात जोडून नम्र आवाहन करतो. हे होते आपल्या बरोबर बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक सुहासभाऊ दासरथे. सुहासभाऊंनी बोलत बोलत एक मोठी ब्रेकिंग गोष्ट सांगितलेली आहे. 40-45 वर्षांनंतर आज पुन्हा ज्या धनुष्यबाणावर प्रेम केलं ते धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्याची कालपर्यंत जो आनंद होता तो आज हिरवून जाताना कुठेतरी दिसतोय. आज पुन्हा फॉर्म वापस घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून त्यांना सांगण्यात आलेलं आहे. बघूया भविष्यात अजून काय घडामोडी घडत आहेत. या घडामोडी बघण्यासाठी बघत राहा UCN TV.